नमस्कार मंडळी. चला तर आज आपण श्रावण स्पेशल प्रसादाचा शिरा बघणार आहोत. तर अगदी परफेक्ट प्रसादाचा शिरा मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पहा. तर पहा, इथे आपण 1.25 वाटी या वाटीने रवा घेतलेला आहे मोजून. तर आपण प्रमाणसुद्धा प्रसादाच्या शिऱ्याला लागतं तसंच घेतोय. तर 2 वाट्या दूध आणि 2 वाट्या पाणीसुद्धा इथे उकळण्यासाठी ठेवलं. दुसरीकडे कढई ठेवायची, त्यामध्ये वितळून घेतलेले 1 वाटी तूप घालून घ्यायचं आणि त्यानंतर त्यावरती ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच तुपामध्ये 1.25 वाटी रवा आपल्याला चांगला तूप सोडेपर्यंत भाजून घ्यायचा. मंद गॅसवरती भाजा, म्हणजे रव्याचा कलर चेंज होत नाही आणि छान प्रसादाचा शिरा तयार होतो. तर इथे आपल्या रव्याने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला यामध्ये दूध व पाणी उकळलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं. त्यानंतर 2 मिनिटांमध्ये हे पूर्ण जे आहे ते म्हणजे दूध आटून जातं. यामध्ये दूध पूर्ण आटून झाल्यानंतरच यामध्ये 1.25 वाटी साखर घालायची आणि पुन्हा एकदा आपला शिरा पातळ होतो तो घट्ट करून घ्यायचा. तुळशीची पानं, ड्रायफ्रूट टाकून आपला प्रसादाचा शिरा तयार आहे.